आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद थेट प्रक्षेपण. आणि त्यानंतर सुद्धा अगदी 3 महिन्यांपूर्वी दिल्लीमध्ये फॉक्सकॉनचे अध्यक्ष तैवानहून आले होते आणि त्यांनी महाराष्ट्रासाठी म्हणून आम्हाला वेळ दिली होती. मी स्वतः आमचे उद्योग सचिव, प्रधान सचिव आणि CEO MIDC असे आम्ही सर्वजण जाऊन त्यांच्याशी अधिक तपशीलवार चर्चा केली आणि कोणकोणत्या सवलती, कोणकोणत्या सुविधा त्या उद्योगाला द्यायचे आहेत असं केल्यानंतर तळेगाव हे ठिकाणसुद्धा त्यांनी अंतिम केलं आणि त्या सगळ्या सकारात्मक अशा चर्चेनंतर आता फक्त येऊन कागदपत्र सह्या करायचे आहेत इतकंच काम राहिलेलं होतं. दरम्यानच्या काळामध्ये आमचं सरकारही गेलं, त्यामुळे आमच्या दृष्टीने जे काही प्रयत्न करायचे होते ते निश्चितच थांबले. काल परवा आपण पाहिलं आहे, फोटो पाहिला आहे की मुख्यमंत्र्यांची त्यांनी भेट घेतलेली आहे आणि असं असताना अचानकपणे हा एक फार मोठा धक्का महाराष्ट्राला बसलेला आहे. एखादा उद्योग येतो, एखादा उद्योग येत नाही इथपर्यंत ठीक आहे, परंतु हा उद्योग हा खूपच महत्त्वाचा होता महाराष्ट्राच्या दृष्टीने. फार मोठ्या संख्येनं याच्यामध्ये उद्योगांना चालना मिळाली असती. केवळ एक तो उद्योग म्हणून नव्हे, एक कंपनी म्हणून नाही, तर त्याच्या अनुषंगाने अनेक येणाऱ्या कंपन्या आणि त्याला मिळणारी चालना आणि त्याच्यातून मोठी उद्योगाची एक साखळी तयार झाली अशी. सेमी कंडक्टर्स ह्याची जगाला आज गरज आहे आणि महाराष्ट्राने नक्कीच त्या बाबतीत मोठं योगदान देशाच्या प्रगतीसाठी दिलं असतं असा आम्हाला विश्वास होता. आणि अशा वेळेला एक धक्कादायक अशी बातमी आलेली आहे. असे किती उद्योग केंद्र सरकार, तर शेवटी असं अशा मोठ्या गुंतवणुकीच्या बाबतीत केंद्राचा शब्द हा महत्त्वाचा ठरतोच, तर केंद्र सरकार तिथे समर्थ असल्यामुळे असे किती उद्योग आता महाराष्ट्रातून दुसरीकडे जातील, खास करून गुजरातकडे जातील, हे फक्त बघत राहण्याची पाळी महाराष्ट्रावर आली आहे का असा प्रश्न निर्माण होतो. या बाबतीत आदित्य ठाकरे हे आपल्याशी सविस्तर बोलतील. आज सकाळी आपण माझे ट्विट्स देखील बघितले असतील. जेव्हा मी अनिल अग्रवालजींचे ट्विट्स बघितले थोडा धक्का देखील बसला, जसं देसाई साहेबांनी सांगितलं, कारण आम्ही दोघंही ह्या कंपनीसोबत, वेदांतासोबत आणि अर्थात देसाई साहेबांचं मग उद्योग खातं असेल, MIDC असेल, सतत चर्चेत होतो. 21 जानेवारी 2022ला देखील आमची बैठक झाली ह्या स्पेसिफिक उद्योगाबद्दल, ह्या फॉक्सकॉनच्या आणि वेदांताच्या सेमीकंडक्टरच्या उद्योगाबद्दल. आणि त्याच्यानंतर अनेक ठिकाणी व्हिजिट्स देखील झाल्या. मग मराठवाड्यात असेल, विदर्भात असेल, पुणा रिजनमध्ये असेल. आणि मग जो काही त्यांनी थोडा शोध लावला, थोडं त्यांचे काही एक्सपर्ट टीम्स असतील, कन्सल्टंट्स असतील, ते सगळ्यांनी येऊन टेक्निकली, फायनान्शियली, सबसिडी वगैरे हे सगळं गोळा करून कसं काय करता येईल, त्याच्यात तळेगाव ही जागा त्यांनी ओळखली होती आणि तिथे ही इंडस्ट्री आणायची असं ठरलं होतं. देसाई साहेबांनी जसं सांगितलं की साधारणपणे डॅवॉसमध्ये असताना देखील आमची जी चर्चा झाली ती महाराष्ट्रात हा उद्योग येऊ शकेल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा उद्योग 2.25 लाख कोटीचा आहे. 160 छोट्या मोठ्या इंडस्ट्रीज ह्या सोबत येणार, अँसिलरी इंडस्ट्रीज. 70,000 ते 1 लाख डायरेक्ट आणि इनडायरेक्ट ह्या एका इंडस्ट्रीमधून मोठं येणारा रोजगार होता. आणि हे सगळं होत असताना मला वाटतं सडनली आज आपण बघितलं असेल की गुजरातला ही इंडस्ट्री चालली आहे असं आमच्या कानावर बातमी आली आणि ट्विट देखील बघितलं. आज सकाळी MOU सायनिंग सेरेमनी देखील झाली. गुजरातला जाण्याबद्दल किंवा कुठेही इतर राज्यांमध्ये जाण्याबद्दल दुःख नाही, पण दुःख याच गोष्टीचं आहे की हा उद्योग, ही कंपनी जी महाराष्ट्रात येणं 100% नसेल तरी 95% ठरली होती. 100% सायनिंग नंतर ठरत असतं. पूर्णपणे सगळं ठरल्यानंतर नक्की महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात का गेली, हा उद्योग तिथे का गेला, हा एक महत्त्वाचा प्रश्न. ट्विट करत असताना अग्रवाल साहेबांनी हे देखील ट्विट केलेलं आहे की तिकडच्या उद्योगमंत्र्यांनी आणि तिकडच्या स्थानिक काही प्रशासनाने जी मेहनत घेतली आत्ताच्या काळामध्ये ती खूप चांगली होती. त्यांचं देखील कौतुक करतो मी. मग नक्की आपले उद्योगमंत्री, आपलं सरकार जे खोके सरकार आहे, म्हणजे मी ह्या सरकारला सरकार मानत नाही कारण ते घटनाबाहेर, पण ही जी काही अरेंजमेंट आहे या सरकारमध्ये ते नक्की करत तरी काय होतं. म्हणजे जी फॅक्टरी, जी कंपनी आपल्या राज्यात जूनपर्यंत येत होती, आत्ता पण तुम्ही बघितलं असेल 26 जुलैला CMOच्या हँडलनी असेल, अनेक वेगळ्या वेगळ्या हँडलनी ट्विट केलं की ही कंपनी इथेच येणार. मग एका महिन्यात एवढं घडलं बिघडलं तरी काय की नक्की ह्या महाराष्ट्रातून इतर कुठच्या राज्यामध्ये गेले. एकंदरीत जर आपण परिस्थिती आत्ता बघितली असेल तर या महाराष्ट्रामध्ये सरकार आहे की नाही आहे हा मोठा प्रश्न पडलेला आहे. मग कायदा सुव्यवस्थेचा असेल, मग कुठे गोळीबार काय होतो, कोण गद्दार काहीतरी वेगळं काय करत असतो, ह्या सगळ्या गोष्टींना पकडून किती असे इन्व्हेस्टमेंट्स आपल्या राज्याकडे येतील. कारण आपण बघितलं असेल गेल्या 2.5 वर्षामध्ये
उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही जेव्हा महाविकास आघाडी सरकार म्हणून काम करत होतो, देसाई साहेबांनी उद्योगमंत्री म्हणून आणि आम्ही सर्वच मंत्रिमंडळातले सहकारी म्हणून ह्या राज्यामध्ये 6.5 लाख कोटी एवढी गुंतवणूक आणली. तेवढे रोजगार उपलब्ध करून देत होतो. मला वाटतं 90%हून जास्ती MOU जे साईन झालेले ते एक्झिक्यूट झाले, त्यांना जागा दिल्या, तिथे काम सुरू झालेलं आहे. तसंच जे वातावरण होतं आपण बघितलं असेल, कुठेही दंगल कुठेही घडली नाही, कुठे दंगा फसाद नव्हता, कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नव्हता. लोकांचा आणि गुंतवणूकदारांचा विश्वास आमच्या महाविकास आघाडी सरकारवर होता. आणि तसंच डॅव्होसमध्ये देखील आम्ही 80,000 कोटी एवढी गुंतवणूक एका त्या 4 दिवसाच्या ट्रिपमधून, डॅव्होसला आम्ही जे गेलेलो डेलिगेशनमधून, तेवढी आणू शकतो. पण आता जे वातावरण आहे, मला वाटतं कुठेही गुंतवणुकीला पोषक असं वातावरण वाटत नाहीये. विश्वास या सरकारवर आहे का? कोणाचाच नाही, ना आमचा आहे ना कोणाचा आहे. आणि मूळ गोष्ट म्हणजे अशी राहिलेली आहे की आज जो धक्कादायक प्रकार झालेला आहे, जसं मी सांगितलं की मी त्या कंपनीला आणि त्या राज्याला शुभेच्छा देतो, त्यांनी चांगलं काम केलं, त्यांच्याकडे ते गेली. पण महाराष्ट्रात जी कंपनी येणार होती ती शेवटच्या मिनिटाला काय इथून निघून गेली, हा एक मोठा प्रश्न आहे. आणि ह्या जी काही परत अरेंजमेंट आहे, बेकायदेशीर असेल, घटनाबाह्य असेल, त्याच्यातले जे खरे मुख्यमंत्री असतील त्यांनी आम्हाला सांगावं की नक्की ही इन्व्हेस्टमेंट, ही गुंतवणूक आपल्या राज्यातून का निघून गेली. आपल्याला ह्याच्यावर काही प्रश्न असतील तर विचारू शकतो. उद्योगमंत्री सुरेश सामंत यांनी म्हटलेलं आहे की जर कंपनी आणायचीच होती तर 2.5 वर्षात का आणली गेली नाही. मला वाटतं हा त्यांचं कमी अभ्यासाचं ते सगळीकडे दाखला देत आहेत. त्यांनी थोडं खात्यात बसले आणि माहिती घेतली तर त्यांना ते उत्तर मिळेल. अधिकचे इन्सेंटिव्ह सुद्धा आम्ही देऊ केलेले आहेत. आमचं सरकार जे आहे हे उद्योग आणण्यासाठी सक्षम आहे, आम्ही फॉलो घेत आहोत. परंतु कंपनीची बाहेर गेल्यावर राजकारण करण्यापेक्षा आता त्यांना परत आणण्यासाठी ते प्रयत्न करायचे. काय आता हे सोपं असतं, ह्याच्यावर राजकारण करू नये. आणि आम्ही देखील राजकारण करत नाहीये. आम्ही उलट हेच सांगत होतो की कोविडच्या काळात राजकारण करू नका, हे उघडा ते उघडा राजकारण करू नका. राजकारण ज्यांनी करायचं होतं त्यांनी केलेलं आहे. आज आम्ही मागच्या सरकारमध्ये जे मंत्री म्हणून बसलेलो तिथे, जे जवळून ही पूर्ण प्रोसेस पाहिलेली आहे, जी कंपनी आपल्याकडे 100% येणारच होती ती बाजूच्या राज्यात का गेली, हा आज प्रश्न विचारतोय. हा प्रश्न जर उचलणं आणि महाराष्ट्रातल्या तरुण बेरोजगारांसाठी बोलणं हे राजकारण असेल तर हे राजकारण म्हणून घ्या. पण आम्ही हा प्रश्न विचारणार, कारण साधारण 1 लाख लोक ह्याच्यात त्यांना रोजगार मिळू शकले असतात, तरुणांना रोजगार मिळू शकले असतात. काय नेमकी कारणं वाटतात? राजकीय महाराष्ट्राची अस्थिरता याचे प्रमुख कारण असू शकतं का गुजरातलाच सगळे प्रोजेक्ट याच्या पुढचे पाहायला मिळतील? हे मला वाटतं आत्ताचे जे खरे मुख्यमंत्री असतील ह्या सरकारमधले त्यांनी सांगावं. कारण आपण बघताय कायदा सुव्यवस्थेवर कुठेही अंकुश नाही आहे, प्रशासनावर कुठेही अंकुश नाही आहे. रोज बदली होत आहे, कोणाची होते, कुठच्या डिपार्टमेंटमध्ये जात आहे, हे कोणालाही काही ठाऊक नसताना कुठचा गुंतवणूकदार आपल्या राज्यात येईल हा मोठा आता प्रश्न पडलेला आहे सगळ्यांना. आपणच जर बातम्या बघितल्या, मला वाटतं ABPवरच दाखवलं, एका आमदारांनी पिस्तूल काढलेली वगैरे होती. हे सगळं वातावरण मला वाटतं महाराष्ट्रासाठी चांगलं नाही. आणि म्हणून जे आज मी सकाळी पण सांगितलेलं आहे ट्विटच्या मार्फत की राजकारण आता कमी करून, उगाच राजकीय आरोप प्रत्यारोप, राजकारण ह्याला फोडा त्याला फोडा, असंच सरकार, हे सगळं ठीक आहे. आता तुम्ही घराघरा सगळीकडे फिरताय, पण जरा मंत्रालयात बसून कामं करणं गरजेचं आहे. आम्ही देखील डॅव्होसला असू किंवा कुठूनही आम्ही ही कंपनी महाराष्ट्रात आणत होतो. म्हणजे 21 तारखेची जी आमची बैठक होती अनिल अग्रवाल साहेबांबरोबर, ते मी ट्विट पण केलेलं, त्यांनी पण ट्विट केलेलं, ही झूमवर होती. आणि त्याच्यानंतर हे पूर्ण आमचं सुरू झालेलं त्यांच्याबरोबर पाठपुरावा. तसंच एअरबसची मोठी इन्व्हेस्टमेंट आता आपल्या देशात येऊ इच्छित आहे. ही वेदांत नाही तर एअरबस तरी महाराष्ट्रात यावी, आमची ही इच्छा आहे. क्युबिक नावाची एक कंपनी आहे, त्याचं पुढे काय झालं, ह्या सगळं आम्ही पाठपुरावा जे करत होतो ते महाराष्ट्रात जर आलं तर मला वाटतं चांगलं होईल. आता वरती पण आणि खालती पण त्यांचंच राज्य. केंद्र सरकारचा किती हस्तक्षेप होता? तुम्ही जर जवळून पाहिले गेले अनेक उद्योग इकडे मुंबई असू दे किंवा महाराष्ट्रातून यापूर्वी देखील गेलेले आहेत. केंद्राच्या दबावामुळे अशा प्रकारे गुजरातमध्ये जास्त उद्योग नाही, ह्याच्यात केंद्र सरकार, राज्य सरकार आणि त्या कंपनीची गुंतवणूक आहे. हस्तक्षेप मी म्हणू शकणार नाही, कारण मूळ म्हणजे आत्ता आपल्याकडे जी काही व्यवस्था झालेली आहे सरकारमध्ये त्याच्यावरच कोणाचा विश्वास नसेल तर केंद्राला बोटं दाखवून तरी काय उपयोग आहे. म्हणजे महाविकास आघाडी सरकार जेव्हा इथे होतं म्हणजे दुसऱ्या विचारधारेचं होतं, केंद्र सरकारच्या जो पक्ष आहे त्याच्या दुसऱ्या उलट विचारधारेचं होतं, तेव्हा इथे येत होती ना. म्हणजे जेव्हा इथे शिवसेना सत्तेत होती, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेसोबत महाविकास आघाडीमध्ये होते, तेव्हा हीच कंपनी महाराष्ट्रात येत होती. इतकी मोठी गुंतवणूक फक्त महाराष्ट्रातच नाही तर इतरही राज्यात या रेसमध्ये होते. त्यामध्ये कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, हिमाचल प्रदेश याही राज्यांची ही मार्च एप्रिलमध्ये, त्याच्यानंतर महाराष्ट्र नंबर 1 आला. तुम्ही आत्ताचे गेले काही दिवसातले म्हणजे मे 24च्या आसपास त्यांची तिथे व्हिजिट झाली. 6 जूनला एक बैठक झाली. मग देसाई साहेब तिथे दिल्लीत भेटून आले. महाराष्ट्रामध्ये जी काही आपल्याकडे
आपले जे टेक्निकल एक्सपर्टीज असेल, फायनान्शियल आपण सबसिडी देत होतो, जो काही पूर्ण एन्व्हायरमेंट देत होतो, इकोसिस्टम त्यांना देत होतो, ही नंबर 1ची होती. आणि हे त्यांनी पण मान्य केलेलं. त्यांच्या टीमसोबत मी पण भेटलेलो. आणि परत मी त्या कंपनीला ह्या राजकारणात खेचू इच्छित नाही. त्यांनी आपल्या देशात चांगला उद्योग आणलेला आहे, त्यांना मी शुभेच्छा देतोच. अशा गोष्टी होणं गरजेचं आहे. मी डॅबॉसला पण बोललेलो की नुसतं महाराष्ट्र नाही तर प्रत्येक राज्याने पुढे येणं गरजेचं आहे. खांद्याला खांदा लावून देशाला पुढे नेणं गरजेचं आहे. सगळीकडे गुंतवणूक आली पाहिजे. तिकडच्या स्थानिक भूमिपुत्रांना सगळीकडे नोकऱ्या, रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. पण माझा आक्षेप ह्याच गोष्टीवर आहे, एकच गोष्टीवर आहे की जी कंपनी महाराष्ट्रात येण्यात ठरलेली, एका महिन्यात काय बिघडलं किंवा सरकारने काय कमी केलं, हे सरकारने उत्तर देणं गरजेचं आहे की आम्ही काय कमी केलं ह्या राज्यांनी की ते इथे येऊ इच्छित नव्हते. आणि सगळ्या राज्यात पलीकडे जाऊन फक्त गुजरातमध्ये जाण्यामागचं तिथे आता काय कंडिशन ॲटमॉस्फिअर आहे, काय हे मला वाटतं आपल्या आत्ताच्या सध्याच्या जे काही एक व्यवस्था आहे त्यांनी सांगावं. आणि महत्त्वाची गोष्ट हीच आहे की दुःख या गोष्टीचं की महाराष्ट्राला ह्याच्यातून मोठा फटका बसलेला आहे. Aditya, of course, you are a little hot, and so is everyone who's worked on this project. Do you see it as a big blow for the state of Maharashtra? And should there be serious lessons learned now going forward? Clearly, there is some amount of concern as far as this current government is concerned, and the manner in which it is behaving, that is not giving that confidence to industries to come in Maharashtra. I think it is a big blow for Maharashtra. We are deeply upset because, as I said, I'm happy that the investment is coming into a country. I've always maintained this, that whichever state an investment goes into, I am happy for a country because the local youth there get employment, our country moves ahead. But for an investment that was confirmed to come into Maharashtra, we've had multiple meetings. The current dispensation and the Chief Minister also tweeted on 26 or 27 July that they will be going ahead with this project. Desai Saab and I have worked closely with the entire teams. The teams had adjudged Maharashtra as number 1 for this ecosystem for semiconductor chips and the allied industries, almost 160 allied industries that were coming into the state. However, I personally believe that the conduct of this current unconstitutional dispensation, be it some of the MLAs firing their weapons, someone threatening someone beating up a contractor, someone just using rowdy language, this is not something that is worthy and dignified for any government. I believe that this is a big loss for Maharashtra. I hope that investments like at least Airbus and many more come into Maharashtra, and that is the only hope that we have right now. आदित्यजी, हे सरकार ज्या सत्तेत आहे, तुम्हाला असं वाटतं की महाराष्ट्र आणि मुंबईसाठी घातक आहे? कारण का याआधी देखील असे भाजप सत्तेत असताना बरेच प्रकल्प गुजरातला हलवण्यात आले होते. आता देखील हीच परिस्थिती नाही झालं असं ना की स्वतःसाठी खोके आणि महाराष्ट्राला धोके, एवढंच झालेलं आहे. अजून काय? मुंबई महानगरपालिका म्हणजे तुम्ही बघा, मला वाटतं बाजीगरमध्ये होतं ते, हार के जीतने वाले को बाजीगर कहते हैं. आणि ही जर इन्व्हेस्टमेंट घेतली तर जीत के हारने वाले को खोके सरकार कहते हैं, असं ते झालेलं आहे. सो आदित्यजी, काल बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांची सभा झाली. त्या सभेमध्ये त्यांनी असं म्हटलं की इतक्या दिवस यातून इतके वर्ष मुंबईकर मराठी माणूस असं बोललं जात होतं, परंतु हे मुंबईकर हे मराठी माणूस दूर का फेकले गेले मुंबईच्या? मी त्यांना कुठचाही आरोप करू द्या, ते राजकारणातच व्यस्त आहेत. आणि आज मी हेच बोलतो की कधीतरी त्यांनी विचार करावा की ज्या खुर्चीवर बसलेले ते तिथे थोडं राजकारण बाजूला ठेवून, थोडे आरोप मागे ठेवून, जे आमच्यासोबत गद्दारी केले ते पण थोडं बाजूला ठेवून आत्ता तरी प्रशासनावर आणि कामावरचं थोडं लक्ष दिलं तर महाराष्ट्र थोडं आवरू शकेल. कारण त्यांचा कुठेही अंकुश दिसत नाही. आपण बघा जे काही चाललंय या राज्यात आणि आपल्याच मार्फत बातम्या येतात. तर मला वाटतं आज सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की ह्या सरकारने ह्या इन्व्हेस्टमेंटवर लक्ष का नाही दिलं. एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट जी महाराष्ट्रात येत होती त्याच्याकडे दुर्लक्ष का केलं आणि ते जाऊ का दिलं, हाच एक प्रश्न राहणार आहे. विरोधक असा आरोप करतात की जे प्रकल्प येत आहेत त्यांना देखील आपण विरोध करता, म्हणजे जसं की नाना. मला वाटतं एक स्पष्ट झालेलं आहे, त्याबद्दल पण भूमिका मी स्पष्ट त्यावेळी मांडलेली आहे. तिथे रत्नागिरीत जेव्हा जाईन तिथे पण मांडली. पण आज मी फॉक्सकॉन आणि वेदांताबद्दलच बोलीन, कारण महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की जी इन्व्हेस्टमेंट पूर्ण कॉन्क्रिटाईज झालेली आलेली महाराष्ट्रात, ती इथून पळवण्यात त्यांचं यश किती मोठं आहे हे आपल्याला दिसलेलं आहे. आणि ते का म्हणून पळवलेलं आहे हा मोठा प्रश्न होता. The only choice and then completely losing that. So there is some amount of significant work done by the previous government that really brought it to that level. That's what. Yes, of course, we've worked with those teams very closely, be it with Mr. Agarwal, be it with the entire team, the consultants. We've shown them the locations. We had shown them across Maharashtra. We said whenever an investment is coming into a state,
We don't give them an option that you go here or there. They choose and we provide the facilities and we provide the talent pool coming from our state. The problem here lies that after everything was done, even the current dispensation tweeted that we are bringing this industry here. How well have they managed to push this industry away is a matter of great concern and something for fact finding. कितनी बड़ी इन्वेस्टमेंट महाराष्ट्र में आने वाली थी, ऐसा क्या हुआ कि ऐन वक्त पर वो गुजरात चली गई? ये महाराष्ट्र के लिए हमारे लिए दुख की बात है कि इतनी बड़ी इन्वेस्टमेंट जो है एक दूसरे राज्य में गई है। कंपनी को और उस राज्य को मैं शुभेच्छाएं देता हूँ। उनका कोई इसमें दोष शायद नहीं है क्योंकि उन्होंने जो भी करना था उनकी स्टेट के प्रति उन्होंने किया है। लेकिन यही बात रहती है कि जो इन्वेस्टमेंट महाराष्ट्र में 100% आने वाली थी, जो इन्वेस्टमेंट यहाँ और 160 से 200 कंपनियां लाने वाली थी, लगभग 1 लाख रोजगार की संधियां उपलब्ध करने वाली थी, तो ऐसी इन्वेस्टमेंट, ये जो कोई व्यवस्था है, मैं इसे सरकार नहीं मानता क्योंकि ये अनकॉन्स्टिट्यूशनल है, लेकिन ऐसी सरकार ऐसी इन्वेस्टमेंट को भगा कैसे सकती है? ये तो एक फैक्ट फाइंडिंग की बात हुई। क्या लगता है इसके पीछे कारण है? फिलहाल जो राजकीय परिस्थिति, मुझे लगता है इसके पीछे एक ही कारण है कि जो अभी व्यवस्था है वो सिर्फ राजनीति में लगी हुई है, जुटी हुई है और घूम रही है, लेकिन काम तो कुछ हो रहा नहीं। अभी जी दसरा मेळावा इसका होगा, इस पर काफी मला वाटतं आज आपण ह्या महत्त्वाच्या गोष्टीवर बोलूया, कारण अजून एक मी सांगतो तुम्हाला, आज खरोखर आम्ही इथे एवढ्यासाठीच बसलेलो आहे। राजकारण बोलायचं आहे ते मी शिवसंवाद यात्रेत बोलतो, मी आत्ता पण बोलू शकतो, पण हा विषय राजकारणाचा नाही आहे, हा विषय आपल्या महाराष्ट्रातल्या तरुण बेरोजगारांचा, तरुण लोकांचा, ज्यांना आता रोजगार गरजेचा आहे, महाराष्ट्राचा आहे, महाराष्ट्राच्या भवितव्याचा आहे। आपण जर विचार कराल तर ही एकच इंडस्ट्री नाही आहे, मी परत सांगेन, ह्यासोबत 160 ते 170 अलाइड इंडस्ट्रीज, अँसिलरी इंडस्ट्रीज येणार होत्या। ह्या एका कंपनीमधून 70,000 ते 1 लाख डायरेक्ट आणि इनडायरेक्ट आणि इतर 160 मधून तुम्ही किती रोजगार उपलब्ध होणार आहेत हे तुम्ही विचार करा। ही गुंतवणूक महाराष्ट्रातून जाणं हे किती धोकादायक आहे आपल्यासाठी, हा विचार करा। धन्यवाद। आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली, सुभाष देसाई त्यांच्या सोबत होते। राज्य सरकारवर टीका केलेली आहे आदित्य ठाकरे यांनी, शिंदे समर्थकांना टोलाही लगावलेला आहे। ही पत्रकार परिषद होती। फॉक्सकॉन ही कंपनी अहमदनगरला गेली, गुजरातला गेली, या संदर्भात जर पूर्ण काम झालेलं होतं, महाराष्ट्र नंबर 1 वर होता, फॉक्सकॉन इथे येणार हे जवळपास निश्चित झालेलं होतं, तरी ती महाराष्ट्र न येता गुजरातला का गेली असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला आणि त्याचं उत्तर या सरकारनं द्यायचं आहे असंही त्यांनी म्हटलंय। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना राजकीय सभा घेण्यातून वेळ मिळत नसल्यानं पुन्हा एकदा गुजरातनं महाराष्ट्राच्या तोंडचा घास हिरावून घेतला असं ट्विट केलंय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी। गुजरातच्या निवडणुका तोंडावर आल्यानं महाराष्ट्रातील भाजप गुजरातचं हित जपण्यात व्यस्त आहे असा टोला त्यांनी लगावलाय। 1,58,000 कोटी इतकी भांडवली गुंतवणूक असलेला प्रकल्प महाराष्ट्राच्या हातातून निसटून गुजरातला गेलेला आहे। सुमारे 1 लाख इतकी रोजगार क्षमता असलेला प्रकल्प महाराष्ट्राने गमावला असंही त्यांनी म्हटलंय। एक छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। वर गुन्हे दाखल करण्यात आले। आता सीआयडी चौकशीतून सत्य समोर येईल असा दावा राणा यांनी केला। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न आहेत। ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात समृद्धी महामार्गाचं उद्घाटन होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री कार्यालय आणि पंतप्रधान कार्यालय यांची या उद्घाटन सोहळ्यासंदर्भात प्राथमिक बोलणी सुरू असल्याची माहिती मिळते आहे। राजापूरमधील धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पावरून वातावरण तापलंय। मंत्री उदय सामंतांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करत जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या रिफायनरी विरोधक नरेंद्र जोशीला आजच अटक करा, यासाठी रिफायनरी समर्थकांनी राजापूर पोलीस स्थानकावर मोर्चा काढलाय।
प्रभादेवीत शिवसेना आणि शिंदे गटात झालेल्या राड्यानंतर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी त्यांच्या खासगी पिस्तूलमधून गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला होता। या प्रकरणी दादर पोलिसांनी सदा सरवणकर यांचं पिस्तूल जप्त केलंय। शस्त्रास्त्र कायदा अंतर्गत पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली। तसंच घटनास्थळी पोलिसांना एक गोळीही सापडल्याचं सांगण्यात आलंय। दसरा मेळाव्यासाठी एकनाथ शिंदेंनी आज बैठक बोलावली आहे। बैठकीला सर्व मंत्री, आमदार, नेते, उपनेते आणि युवा सेना पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे। दसरा मेळावा कुठे आणि कसा करायचा यावर चर्चा होईल। दसरा मेळावा शिवाजी पार्कवर करण्यासाठी शिंदे गट आणि शिवसेना दोघांकडूनही महापालिकेकडे अर्ज देण्यात आलेत। दोघंही मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यासाठी आग्रही आहेत। जर मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळालं नाही तर मेळावा बीकेसी इथं घेण्याबाबतही विचार होऊ शकतो। शिर्डीचं विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचे आदेश औरंगाबाद हायकोर्टानं दिलेत। शिर्डीतील सामाजिक कार्यकर्ते उत्तम शेळके यांनी याबाबत याचिका दाखल केली होती। आघाडी सरकारनं नेमलेलं हे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचे आदेश कोर्टानं दिलेत। लव्ह जिहादच्या चर्चेनं प्रसिद्धी झोतात आलेल्या श्रीरामपूर तालुक्यात आता एक अजून धक्कादायक प्रकार समोर आलाय। मुस्लिम तरुणीची महिनाभरापूर्वी विवाह करणाऱ्या दीपक बर्डे या तरुणाची अपहरण करून हत्या झाल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं। 30 ऑगस्ट रोजी दीपक नोकरीनिमित्त पुण्याला जातो सांगून मित्रासोबत घराबाहेर पडला। तेव्हापासून तो बेपत्ता होता। पोलिसांनी केलेल्या कारवाईत 7 जणांना अटक करण्यात आली आहे। मुंबई आणि परिसरातल्या रेल्वे स्थानकांवरती रेल नीर पाण्याच्या बाटल्यांचा तुटवडा निर्माण झालाय। IRCTCच्या अंबरनाथ इथल्या पाणी प्रकल्पामध्ये वीज पुरवठ्यात बिघाड झाल्यानं रेल नीरचा पुरवठा विस्कळीत झाला। वाढती मागणी पूर्ण करण्यात आपण असमर्थ असल्याचं IRCTCनं म्हटलंय। अमरावतीच्या उमेश कोल्हे खून प्रकरणातील फरार आरोपी शमीत अहमद उर्फ फिरोज अहमद विरुद्ध NIAनं रोख बक्षीस जाहीर केलंय। शमीमची माहिती देणाऱ्याला 2 बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर गेल्या 2 दिवसांपासून कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत। तळागाळातल्या कार्यकर्त्यांना भेटणं, पक्ष संघटना मजबूत करणं ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवली गेली आहे। भारतीय जनता पार्टीचा भारत माता की जय। मात्र कल्याण लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत। त्यामुळे अनुराग ठाकूर यांच्या या दौऱ्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या। त्यातच त्यांनी सर्वसामान्यांच्या मूलभूत प्रश्नांना वाचा फोडल्यानं भाजप कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवार उभा करणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। या सगळ्या मुद्द्यांवर अनुराग ठाकूर यांच्याशी संवाद साधला आमचे न्यूज कोऑर्डिनेटर तुषार शेटे यांनी। केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर आता सध्या आपल्या सोबत हैं। सर, 2 दिनों से आप कल्याण लोकसभा मतदारसंघ का पूरा विजिट कर रहे हैं, क्या क्या खामी आपको मिली है और जिस तरह से स्मार्ट सिटी होने के बावजूद भी यहाँ की सड़कें अच्छी नहीं है, आपने कल कमिश्नर के सामने खेद जताया है। भारतीय जनता पार्टी ने देश भर के 144 ऐसे लोकसभा क्षेत्र चुने हैं जहां पर संगठन को भी मजबूत करना है और सरकार की नीतियों और कार्यक्रमों को भी जन जन तक पहुंचाना है। और ये पहला 3 दिवस का जो प्रवास है, इसके अंतर्गत जहां एक और लाभार्थियों से भी मिले, संगठन के अलग अलग दायित्व वाले सभी अपने कार्यकर्ताओं से मिले, संगठन को और मजबूत कैसे कर सके, हर पोलिंग बूथ पर कैसे कर सके, उसकी व्यूह रचना भी हुई है। इसके साथ साथ अगर मोदी जी का जैसे प्रिय प्रोजेक्ट स्मार्ट सिटी भी है, तो राज्य की सरकारों ने क्या किया। अब जैसे यहाँ गठबंधन की सरकार पहले थी, महा आघाड़ी जिसको आप कहते थे, उसने क्या किया। अगर आप सड़कों पर निकलो तो आपको दिखता है कि स्मार्ट सिटी का काम जिस तेजी से होना चाहिए था नहीं हो पाया है। तो मीटिंग में भी उस पर बल दिया गया, जहां कमियां हैं उसमें सुधार किया जाए। अधिकारियों को भी एक लक्ष्य निर्धारित करके उसको पूरा किया जाए, टारगेट क्या हो और उसके लिए टाइमलाइन भी तय की जाए कि कितने समय सीमा के अंतर्गत उसको पूरा किया जाए। तो सब चर्चा करने के बाद कल उस पर बहुत लंबी बैठक भी हुई, लेकिन सभी आमदार महोदय ने भी अपने बहुत महत्वपूर्ण सुझाव दिए
कि किस तरह से शायद व्यवस्था में एक ढीलापन था। केंद्र सरकार ने अपनी ओर से पैसों में भी कोई कमी नहीं छोड़ी, बजट का प्रावधान पहले से करके दिया। अब इम्प्लीमेंटेशन, जो लागू करने की जिम्मेदारी है, वो राज्य की सरकारों के ऊपर होती है। इसलिए मैंने कहा कि जहां जहां जो सीईओ नियुक्त किया गया है, अलग से सीईओ इसलिए नियुक्त किया जाता है कि उसके ऊपर जिम्मेदारी हो, चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर। तो एक प्रोफेशनलिज्म लाने का प्रयास किया गया। पूरे तंत्र के अलावा ये एक व्यवस्था ऐसी खड़ी हो जहां पर फोकस इम्प्लीमेंटेशन हो कि ये 10 चीजें अगर करनी तो 10 चीजों को समय सीमा के अंतर्गत करना है। और उसमें अगर किसी सीईओ की भूमिका अच्छी नहीं रही या वो उस तरह से काम नहीं कर पाया तो सिस्टम को उसको जवाबदेह करना चाहिए, उसकी जवाबदेही बनती है। और उसमें क्या सुधार हो सकता है वो भी सब लोगों ने, अपने चुने हुए प्रतिनिधियों ने साथ में बताया है। कॅमेरा पर्सन नवनाथ कोंडेकर सह तुषार शेटे, न्यूज 18 लोकमत। शहरात रस्ते आणि उड्डाणपूल झाले की शहराचा विकास होतो, पण रस्ते आणि उड्डाणपुलाचं काम रखडवून अधिकारी आपला विकास करतायत। ठाण्यात हा प्रकार सुरू असून तब्बल 7 वर्ष एका पुलाचं काम रखडलंय आणि तारीख पे तारीख देत अजूनही उड्डाणपूल वाहनांकरता खुला करण्यात आलेला नाही। त्यामुळे ठाणे ते कळवाच्या दिशेने जाणारी वाहतूक कोंडी पुढील काही वर्ष तरी कायम राहणार असंच दिसतंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाणे शहरातला हा कळवा उड्डाणपूल पहा। मुख्यमंत्र्यांच्या ठाणे शहरातला हा उड्डाणपूल गेल्या 7 वर्षांपासून रखडलाय। ठाण्यात वाहतूक कोंडीची मोठी समस्या आहे, त्यामुळे ठाणे कळव्याला जोडणाऱ्या या पुलाचं काम वेगानं होणं अपेक्षित होतं, पण तसंच झालं नाही। पूल का रखडला याची कारणंही तयार आहेत। सरकारी अधिकारी सांगतात, मेरीटाईम बोर्डानं परवानगीला वेळ घेतला। जून 2018 मध्ये हायकोर्टानं तीव्र तोडायची परवानगी दिली। झोपड्या हटवायलाही 2 वर्ष लागली। वाहतूक विभागानं टप्प्याटप्प्यानं काम करायला सांगितलं, पण विरोधकांना मात्र ही कारणं मान्य नाहीयेत। ठाण्यातनं मुख्यमंत्री झालेले आहेत, त्यामुळे ठाणा लवकरच खड्डेमुक्त होणार आहे, कचरामुक्त होणार आहे, ट्रॅफिकच्या समस्यातनं मुक्त होणार आहे, अशी ठाणेकरांना जे काही स्वप्न पडलेलं आहे, हे रोज कळव्याचा ब्रिज जो अपूर्ण राहिलेला आहे, हे ठाणेकरांचं स्वप्न रोज भंग होत आहे। आणि म्हणून कळवेकर आणि ठाणेकर आतुरतेने तो ब्रिज कधी सुरू होईल याची आम्ही सर्वजण वाट बघतोय। हा पूल बांधण्यासाठी 1.5 वर्षाचा काळ पुरेसा होता, तरीही पूल बांधण्यासाठी 3 वर्षांचा कालावधी देण्यात आला, तरीही पूल काही तयार झाला नाही। आम्हाला टप्प्याटप्प्याने परवानगी मिळाली, एकसाथ परवानगी नाही मिळाली। तर हे टप्प्याटप्प्याने मिळाल्यामुळे म्हणजे त्याचा पूर्णच आराखडा लांबत जातो। त्यामुळे हे असे, आणि कोविड होताच 2 वर्ष, त्यामुळे लेबरचा प्रॉब्लेम होता। अशा 8-10 मोठी कारणं आहेत ज्या कारणाने डिले म्हणता येणार नाही, पण परवानगी मिळत आम्ही काम केलेलं आहे। अतिशय किचकट काम होतं, पण हे काम आता पूर्ण होत आले। धडाकेबाज मुख्यमंत्री अशी एकनाथ शिंदेंची प्रतिमा आहे। मुख्यमंत्री या पुलाच्या कामात जातीनं लक्ष घालून खाडी पुलाचं काम तातडीनं पूर्ण करतील अशी ठाणेकरांना अपेक्षा आहे। अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे। या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत। ताज्या आणि वेगवान बातम्यांसह काही क्षणात पुन्हा भेटूया। माझे सहकारी राखीसह पहा फक्त न्यूज 18 लोकमत। करत असल्याचा सुद्धा त्यांनी आरोप केलाय।